आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित ऑर्गनायझर यांनी अत्कालिकामधून भाजपला खडेबोल। अजितदादांना सोबत घेऊन भाजपनं स्वतःची ब्रँड व्हॅल्यू कमी केली। महाराष्ट्रातील राजकारणाचा दाखला देत भाजपला घरचा आहे। संघाला दहशतवादी संघटना म्हणून हिणवलेल्या काँग्रेसजनांनाच भाजपनं नेते बनवलं। महाराष्ट्र अनावश्यक राजकारण आणि हेराफेरीचं उत्कृष्ट उदाहरण। आरएसएसचे आजीव सदस्य असलेले रतन शारदा यांचा ऑर्गनायझरमध्ये लेख। संघाशी संबंधित ऑर्गनायझर पांचजन्य फक्त भाष्य करतात, कृती करत नाहीत। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची टीका। तर प्रवचनं जास्त झाली, धमक असेल तर कृती करून दाखवा, राऊतांचं आव्हान। ऑर्गनायझर पंचजन्य हे लिहितात, बोलतात, कृती करत नाही। तुम्हाला खरोखर देशाची आणि समाजाची चिंता असेल तर बोलू नका। तुमच्यामध्ये कृती करण्याची धमक आणि क्षमता असेल तर ती कृपा करून दाखवा। प्रवचन आता फार जास्त झालेले आहे। भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला लोक कंटाळले। भाजपकडून पराभवाचं खापर अजितदादांवर फोडण्याचं काम सुरू आहे। आमदार सतेज पाटलांचा भाजपवर निशाणा। फोडाफोडीचं विशेषतः राजकारण या सगळ्याला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे। आता कुणावर तरी खापर फोडायचं किंवा त्याचे परिणाम आता बघितल्यानंतर मग आपली भूमिका करायची, हे मला वाटते काय म्हणजे दुतोंडी म्हणतो तशातला प्रकार हा साधारणपणे दिसतो। अजित पवार गट आज राज्यसभेसाठी उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता। सुनेत्रा पवार आणि भुजबळांच्या नावाची चर्चा। राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा शेवटचा दिवस। मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमने-सामने। मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस। महाविकास आघाडीतील विधान परिषदेच्या जागांवरून सुरू असलेला पेच सुटला। कोकण पदवीधरची जागा काँग्रेसला देणार, तर नाशिकच्या जागेवरून काँग्रेसचा उमेदवार माघार घेणार, संजय राऊतांची माहिती। लोकसभेला 4 जागा जास्त मिळाल्या असत्या तर शेफारून बोललो नसतो, खासदार संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला। कोण शेफारलं यावर योग्य वेळी उत्तर देणार। जागा वाटप व्यवस्थित झालं असतं तर आणखी जागा निवडून आल्या असत्या, नाना पटोलेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनिल परब यांच्या जाहीरनाम्याचं प्रकाशन। शिवसेना आणि मुंबईकरांचं वेगळं नातं असल्याचं ठाकरे यांचं वक्तव्य। धाराशिवमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 5 आंदोलक कार्यालयाच्या इमारतीवर चढले। मराठा आरक्षणासंदर्भातील विषय सरकार लवकरच तडीस काढणार, तर सरकार पलटल्यास सलाईन काढून टाकणार। जरांगेंचा उपचार घ्यायला सुरुवात केल्यानंतर थेट इशारा। सुप्रीम कोर्टानं ठरवून दिलेल्या निकषामध्ये बसणारं आरक्षण या संदर्भात नोटिफिकेशन काढलं आहे। मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करावं, देवेंद्र फडणवीसांचं आवाहन। मराठा आणि कुणबी एकच, सरकारनं चर्चेसाठी यावं, आमची दारं खुली आहेत। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची ठाम भूमिका।